हाय गाईज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा आणि तिथे एक नोटिफिकेशनची घंटी पण येईल तर ती पण प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन ब्लॉग अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. आणि प्रेरणा लढे पवार हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, तर मला तिथे जाऊन पण फॉलो करा, बिकॉज माझे सगळे लेटेस्ट अपडेट्स इंस्टाग्रामवरती येत असतात. तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे, तुमच्या सगळ्यांचा रिक्वेस्टेड माय ज्वेलरी कलेक्शन. अँड बघू, माझ्याकडे ज्वेलरी खूप सारी आहे. सो मी ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करते की पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये टाकते. अँड विथ ज्वेलरी माझ्याकडे खूप छान छान असे ज्वेलरी बॉक्सेस पण आहेत, सो मी ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला ज्वेलरी बॉक्सेस दाखवते आणि देन आपण ज्वेलरीकडे जाऊयात. तर मी तुम्हाला गोल्ड ज्वेलरी काहीच दाखवणार नाही आहे. बाकी गोल्ड ज्वेलरी सोडून बाकी जी काही ज्वेलरी आहे मी ती सगळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला आता बॉक्सेसपासून स्टार्ट करूया. सो सगळ्यात आधी जो मी बॉक्स दाखवणार आहे तो माझा पर्सनल फेवरेट आहे आणि तो आहे हा बॉक्स. आणि हा माझा गिफ्टेड आहे माझ्या फर्स्ट कंपनीमध्ये जेव्हा मला सेंड ऑफ झाला तसं सगळ्यांनी मिळून दिला होता. आणि खूप छान बॉक्स आहे. इथे ह्या बॉक्समध्ये लॉकिंग सिस्टीम पण आहे, तुम्ही बघू शकता की इथून तुम्ही ते लॉक करू शकता जसं आपण बॅगला लॉक करतो तसं. अँड देन हे असं केलं की हे ओपन होतं. देन ह्याच्यामध्ये हा फर्स्ट टाक आहे. मी ह्याच्यामध्ये सध्या ज्वेलरी ठेवलेली नाही आहे, हे एकच ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे एक मोत्याचं नेक पीस आहे जे माझ्या मामांनी मला दिलेलं होतं. सो दिस इज ऑल्सो सो स्पेशल टू मी. सो हे एक ह्याच्यामध्ये आहे. देन ह्याच्यामध्ये ह्या फर्स्ट ट्रॅकमध्ये तुम्ही इयरिंग्स ठेवू शकता, देन असे नेक पीसेस ठेवू शकता. देन हा सेकंड आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण नेकलेसचा सेट ठेवू शकता. देन हे एक आहे छोटं पॉकेट, ह्याच्यामध्ये पण काही चेन वगैरे असेल तर ठेवू शकतो. आणि हे जे लास्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बँगल्स ठेवायला दिलेले आहेत आणि हा मिररसुद्धा आहे. सो दिस इज वन ब्रेसलेट. सो हे जे मी खूप रेअर यूज करते ते मी ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. सो मी तुम्हाला माझा सेकंड बॉक्स दाखवते. सो हा माझ्याकडे आहे सेकंड बॉक्स. अँड ह्याला असं ओपन करायचं. सो ह्याच्यामध्ये मी माझे सगळे इयरिंग्स ठेवलेले आहेत, जे मोठे मोठे इयरिंग्स आहेत जे मी खूप रेअरली यूज करते. मी असे इयरिंग्स ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. देन ह्याचा खालचा जो सेक्शन आहे तो असा डिवायडेड आहे, याच्यामध्ये पण तुम्ही इयरिंग्स ठेवू शकता. सो मी हे असे पेंडंट ठेवलेले आहेत जे की आपण ड्रेसवर वापरू शकतो किंवा जीन्सवर वापरू शकतो. सो अशा टाईपचे. हा एक फर्स्ट पेंडंट आहे, बटरफ्लाय. देन हे एक आहे, हे तर माझ्या फ्रेंडनी मला गिफ्ट दिलेलं आहे, देवीनी. तिचा भाऊ गेला होता जर्मनीला आणि त्याने हे आणलेलं होतं. हे थोडं आता मेसी झालेलं आहे. सो दिस इज फ्रॉम जर्मनी. अँड हे एक आहे थर्ड वन माझ्याकडे हार्ट शेपचं. त्याच्यानंतर हे एक आहे, खूप जुनं आहे, हे मी असंच घेतलेलं होतं. त्यांचे दोन आहेत ते असे वेगळे वेगळे आहेत, आता मी एकत्र नाही घातलेले. सो दिस पेंडंट, दिस इज चेन. आणि हे एक पेंडंट आहे आणि त्याची ही चेन आहे. सो मी युजली प्रेफर करते की माझी सगळी ज्वेलरी मी प्लॅस्टिकच्या बॉक्सेसमध्ये, प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये कवर करून ठेवेल, बिकॉज त्याची लाईफ वाढते, ते चांगले राहतात. सो तुम्ही जर तुमची ज्वेलरी कुठेही ठेवा, बट ॲटलिस्ट प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये कवर करून ठेवा, ज्वेलरी लाईफ नक्की वाढते. सो हा माझा सेकंड बॉक्स होता. देन बाकीचे हा एक मोठा आहे,
माझ्याकडे काय म्हणायचं याला, हार्ट कवर काही म्हणू शकता. सो ह्याच्यामध्ये मी असे छोटे छोटे बॉक्सेस आणि प्लॅस्टिकच्या बागेमध्ये कवर करून ज्वेलरी ठेवलेली आहे. हे क्यूट आहे खूप. माझ्याकडे हार्ट बॉक्सेस, आय थिंक हे मला चॉकलेटसोबत मिळालेलं, बट मी त्याचा ज्वेलरी बॉक्स केला कारण हा बॉक्स मला खूप जास्त क्यूट वाटला होता. देन माझ्याकडे हा एक आहे ज्वेलरी बॉक्स, हा पण मला गिफ्टमध्ये भेटलेला, हा पण खूप क्यूट आहे. देन हा एक माझ्याकडे ज्वेलरी बॉक्स आहे, हा पण मला गिफ्टमध्ये भेटलेला. सो ह्याच्या आतमध्ये एक रिंग्स ठेवण्यासाठी बघू शकता मी रिंग्स ठेवलेल्या आहेत. आणि ह्या दोन्ही सेक्शनमध्ये तुम्ही काही चेन किंवा इयररिंग्स काही ठेवू शकता. सो हा एक आहे. अँड अदर दॅन दॅट माझ्याकडे असे सगळे प्लॅस्टिकचे बॉक्सेस आहेत ज्याच्यामध्ये मी सगळी माझी ज्वेलरी स्टोअर करून ठेवलेली आहे. छोटे मोठे असे खूप सारे आहेत. सो चला आता माझ्या ज्वेलरी कलेक्शनला स्टार्ट करूया. सो फर्स्ट मी हे ओपन करते. मी ह्याच्यातली ज्वेलरी दाखवते तुम्हाला. सो फर्स्ट माझ्याकडे जो सेट आहे तो मला प्रचंड आवडतो आणि तो मी वाकडमधल्या एका शॉपमधून विकत घेतलेला होता. सो दिस इज इट. माझ्याकडे ह्याच्यावरचा जर फोटो असेल तर मी बाजूला लावेन, ज्याचे फोटोज अवेलेबल असतील ते. सो हा आहे. ह्याच्यासोबत इयररिंग्स आहेत. ॲक्च्युली थोडे मोठे होते बट मी थोडे छोटे करून घेतलेले होते. अँड त्याच्यासोबत एक बिंदीसुद्धा आहे. सो असा हा कम्प्लीट सेट आहे. तुम्हाला माझी कोणती ज्वेलरी जास्त आवडते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो दिस वॉज फर्स्ट. देन हा एक सेकंड आहे. हा पण मला गिफ्ट आहे. एक भारती मावशी म्हणून आहेत पुण्यातल्या, त्यांनी मला हा दिला होता. सो हा असा आहे, डायमंड विथ गोल्ड टच. सो हा पण खूप छान आणि क्लासी वाटतो घातल्यानंतर. तर ह्याच्यासोबतच्या ह्या अशा इयररिंग्ज आहेत. सो एवढंच होतं इयररिंग्ज आणि नेकपीस. माझ्याकडे इयरिंग्स खूप सारे आहेत. सो मी अशा यादीमध्ये वाटले तर मी तुम्हाला दाखवेल. हे एक इयरिंग्ज आहेत. देन हे एक इयरिंग्ज आहेत. देन हे एक इयरिंग्ज आहेत. हे एक इयरिंग्ज आहेत. सो मला इयरिंगचं पण खूप जास्ती वेळ आहे. सो खूप आहेत. आणि माझ्याकडे हा एक बॉक्स आहे स्पेशली, हा मी मेशोवरून मागवला होता इयरिंगसाठी. तुम्ही बघू शकता खूप जास्ती सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. मग मी ह्याच्यामध्ये छोटे छोटे इयरिंग सगळे या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. मग असे दाखवायचा राहून गेला. सो नंतरचा जो आहे तो जो मी माझ्या लग्नामध्ये विअर केलेला होता. खूप छान आहे. ट्रॅडिशनल चोकर आहे. अँड हा पण मला खूप जास्त आवडतो. सो सी. अँड ह्याच्यासोबत हे इयरिंग्ज आहेत. सो मी ह्याचे पिक्चर्स जर असतील तर मी आहेतच ऑफकोर्स लग्नातले. सो मी ते साईडला दाखवेलच तुम्हाला. देन ह्याच्यानंतर जे आहे हां, तो पण मी लग्नात घातलेला होता. असं लॉंग हार आहे जो तुम्ही साडीवर घालू शकता, लेहंग्यावर घालू शकता. सो हा सो मी लग्नात तो चोकर घातला होता आणि त्याच्यावर हा मी लॉंग हार घातलेला होता. सो हा पण खूप जास्त सुंदर दिसतो. सो ह्याच्यावरचे पण इयरिंग्ज आहेत बट आत्ता मला ते भेटत नाही आहेत. मला कुठे सापडले तर मी दाखवेन. देन त्याच्यानंतरचा जो आहे
सो तो पण मला गिफ्टेड आहे. अँड तो पण डायमंड विथ गोल्डन टच असा आहे. सो हा पण खूप छान वाटतो घातल्यानंतर. सो ह्याचं पण काही पिक्चर असेल तर मी तुम्हाला साईडला दाखवेल. अँड त्याच्यासोबत हे इयरिंग्ज आहेत. देन माझ्याकडे नंतरचा जो सेट आहे सो हा पण मी एका शॉपमधून घेतला होता. मला बघता क्षणी हा आवडला होता. सो बघितला हा मी घेतला. मला खूप जास्त आवडला होता त्यावेळेस हा. आणि मी हा घातलासुद्धा आहे. दाखवते मी ह्याचा पण फोटो. सो मोत्यांचा प्लस तुम्ही चोकर म्हणून घालू शकता हा. अदरवाईज असा नेकलेस म्हणून पण घालू शकता. सो खूप जास्त छान वाटतो हा. अँड ह्याच्यासोबत बिंदी पण आहे अँड इयरिंग्स पण आहेत. सो असे इयरिंग्स आहेत. अँड ही अशी बिंदी आहे. सो खूप क्यूट वाटतो हा सेट. अजून बरंचसंच बाकी आहे. अँड देन त्याच्यानंतर माझ्याकडे जो सेट आहे तो मी खूप वर्ष आधी घेतलेला होता. मी लेहंग्यावरती घालायला घेतलेला होता ॲक्च्युली हा. सो हा एक आहे. सो ह्याच्यासोबत इयरिंग्स पण आहेत. देन नेक्स्ट जो आहे तो मी कधीच घातलेला नाही आहे घेतल्यापासून. मी जस्ट आवडला म्हणून घेतला आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मिळालेला आहे. सो मी घेतला. बट अजूनही मला मुहूर्त लागलेला नाही आहे. बिकॉज मी ट्रॅडिशनल वेअर खूप कमी घालते आणि लग्न झाल्यापासूनच मी साड्या घालायला लागली आहे. सो त्या पण खूप रेअर ऑकेजनली घालते. सो आता बघू हा घालायचा चान्स कधी येतो. सो हा आहे एक नेकलेस. अँड त्याच्यासोबतचे इयरिंग्स पण असे कलरफुल आहेत. सो हा सगळ्यावर मॅच होईल असा आहे सेट. देन त्याच्यानंतर त्याच्यानंतर जो माझ्याकडे आहे तो वेस्टर्न विअर आहे ॲक्च्युली नेकलेस. हा मी एक असा छान ब्लॅक ड्रेस घेतलेला होता लॉंग. सो पार्टी वेअर म्हणून. सो त्यावेळेस मी हे घेतलेला नेकपीस आहे आणि हा पण मला खूप जास्त आवडतो आणि खूप वर्षापूर्वीचा आहे. सो हा थोडासा आता हे झाला आहे, अडकला इथे, हे नीट करावं लागेल. सो हा असा आहे. मी त्याला नंतर नीट करेन. असे 3 लेअरमध्ये घालू शकतो आणि खूप सुंदर वाटतो. हा आपण ब्लॅक साडीवरती सुद्धा घालू शकतो. सो yeah, this is also one of my favorite. अँड हे एक मी घेतलेलं होतं. हे की वन पीसवर तुम्ही घालू शकता हा नेकलेस. अँड हे लाईक रिंग वगैरे घालू शकता तुम्ही हातात आणि हे ब्रेसलेट म्हणून घालू शकता. सो असा हा एक आहे सिम्पल वन पीससाठी स्पेशली. देन मी तुम्हाला माझ्याकडे हे इयरिंग्स आहेत ते दाखवते, जे की मी लेहंग्यासाठी घेतलेले होते. खूप छान आहेत हे पण. हे तुम्ही सिम्पल गळ्यामध्ये काहीतरी घातलं आणि नुसते हे इयरिंग्स घातले तरी खूप छान दिसतात. हे ब्रेसलेट आहे, कशावरही घालू शकतो आपण. ही एक बिंदी आहे माझ्याकडे.
देन मी तुम्हाला कमरपट्टा दाखवते. माझ्याकडे आय थिंक 2-3 आहेत, त्यातला हा एक कमरपट्टा आहे. देन मी तुम्हाला जे इयरिंग्स दाखवणार आहे हे अगेन माझे फेवरेट आहेत. हे पण मी लेहंग्यासाठी घेतलेले होते. ह्याचे झुमकेच मला आधी खूप आवडायचे. देन सो अगेन मी एक चोकर दाखवणार आहे जो ह्याच्यामध्ये मी ठेवला आहे, जो मला पूजाने गिफ्ट केलेला होता. माझी फ्रेंड आहे पूजा. सो जो की मी माझ्या एंगेजमेंटच्या स्टार्टिंगच्या साडीवर घातलेला. हा पण खूप जास्त छान दिसतो. ह्याचा फोटो पण मी साईडला लावेन. सो हा आहे अँड ह्याच्यावर असे छान इयरिंग्स आहेत मोठे मोठे. अँड अशी क्यूटवाली बिंदी सुद्धा आहे. देन त्याच्यानंतरचा जो सेट आहे तो स्पेशली मी माझ्या मेहंदीसाठी मागवलेला होता. मी एक मेहंदी कलरचा लेहंगा घातलेला. असं मला काहीतरी ग्रीन शेडमध्ये करायचं होतं. सो त्यावेळेस मी हा मागवलेला होता. सो खूप छान वाटतो हा चोकर. त्याच्यासोबत पण असे इयरिंग्स आहेत. अँड हे इयरिंग्स आहेत आणि ही बिंदी आहे. ओ माय गॉड, आय थिंक मला हा ब्लॉग 2 पार्टमध्येच टाकायला लागणार आहे. सो नेक्स्ट जो माझा सेट आहे बघा, मी असं स्टोअर करते सगळं. सो माझा जो नेक्स्ट आहे तो हा कमरपट्टाच आहे. सेकंड कमरपट्टा. अँड ही एक बिंदी आहे. ही पण मी माझ्या लग्नामध्ये विअर केलेली होती, बघू शकता. त्याच्यानंतरचा जो सेट आहे तो मी आय थिंक मिंत्रावरून ऑर्डर केलेला होता. बिकॉज मला तो पहिला इतका जास्त आवडला, बट मला तो घालण्याचा ओकेजन मिळत नाही आहे. मी गुढीपाडव्याला घातला होता, बट फार थोड्या वेळासाठी. सो खूप असं छान नऊवारीवर घालण्यासाठी आहे. अँड खूप जास्ती सुंदर आहे. आय थिंक आता असे खूप जास्त लेयर्स असले की ते थोडं मेसी होतं. सो थोडंसं मिस झालेलं आहे, बट तुम्ही बघू शकता असा खूप सुंदर असा सेट आहे. आय होप मी हा एक दिवस छान विअर करेल. अँड ह्याच्यासोबत खूप छान इयरिंग्स पण आहेत जे मी पाडव्याला घातले होते. सो माझ्याकडे इतकी ज्वेलरी आहे की मला आता नवीन काही घ्यायची गरज नाही आहे. मी ह्यामध्येच कॉम्बिनेशन करून घालू शकते. देन नेक्स्ट जी ज्वेलरी आहे ती पण मी माझ्या लग्नामध्ये घातलेली होती. अँड त्याच्यानंतर पण मी प्रतीक्षाताईंच्या लग्नामध्ये पण मी हे घातलेलं होतं. सो मी ह्याचा फोटो पण देईल.
खूप छान वाटतं घातल्यानंतर. आणि हे इयरिंग्ज आहेत. त्याच्यानंतरचा जो आहे तो खूप रिजनेबल रेटमध्ये मला ॲमेझॉनवरती मिळालेला होता. अँड मी माझ्या ॲनिव्हर्सरीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता, मी ॲनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनला रात्रीच्या मी हा विअर केलेला होता. सो खूप सुंदर नेकपीस आहे आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मला मिळालेला होता. तुम्ही वन पीसवर घालू शकता, साडीजवर घालू शकता. सो दिस इज सो प्रिटी. आणि घातल्यावर पण खूप जास्त सुंदर दिसतो. अँड त्याच्यावरचे इयरिंग्ज आहेत. देन हा एक हार आहे जो मी स्पेशली माझ्या एंगेजमेंटसाठी घेतलेला होता. मी एंगेजमेंटच्या साडीवरती हा विअर केलेला होता. सो ह्याचा फोटो पण मी तुम्हाला देईल. सो खूप छान वाटतो हा. अँड मी त्याच्याच कॉम्बिनेशनमध्ये एक एंगेजमेंटला घालण्यासाठी बिंदी घेतलेली होती. सो तीही आहे बिंदी. ही मी एंगेजमेंटला विअर केलेली होती ही बिंदी. देन एक बाजूबंद जे की मी अजून कधीच नाही घातलं, बट मला आवडलं होतं सो मी घेतलेलं होतं. सो बघू आता ह्याला कधी चान्स मिळतो घालण्यासाठी. देन मी जो तुम्हाला सेट दाखवणार आहे तो हा सेट मी अजून कधीच घातलेला नाही आहे. आय थिंक हा घातलेला नाही आहे, छोटा मोठा घातला होता हा. पण मला असे आवडतात ह्या टाईपमधल्या ज्वेलरीज मला खूप जास्त आवडतात लेटेस्टमध्ये घालायला. सो हा मी एक छोटा घेतलेला होता. अँड सोबत हे इयरिंग्ज आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो मी दिवाळीच्या पाडव्याला घातलेला होता सेट. त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवते. सो सेम त्याच ग्रे स्टोनमधला असा मोठा आहे. खूप छान वाटतं हे घातल्यानंतर. अँड हे त्याचे इयरिंग्ज आहेत. सो हा जो मी सेट आता दाखवणार आहे तो मी प्रतीक्षा त्यांच्या एंगेजमेंटमधला घातला होता. अँड येल्लो साडीला कॉन्ट्रास्ट घातला होता. खूप छान वाटत होता. त्याचा फोटो पण मी तुम्हाला देईल. सो बघा. अँड ह्याच्यासोबत हे असे छान छोटे इयरिंग्स पण आहेत. देन हा एक मी येल्लो घेतलेला होता. आय डोंट नो हा मला कधी घालायला पाहिजे.
मला जस्ट आवडला होता आणि फक्त 100 रुपीजमध्ये मी हा लक्ष्मी रोडला घेतलेला होता. सो मला खूप जास्त चीप वाटला. सो मग मी म्हटलं की 100 रुपीजमध्ये काय येतं यार, इतका छान सेट येतो. सो मग मी तो घेऊन टाकला होता. बट अजून असं मला काही परफेक्ट हे मिळालं नाही की मी जिथं हा घालेन. सो बघा, खूप जास्ती छान आहे. अँड असा आहे हा. अँड ह्याच्यावरती अशा इयरिंग्स आहेत. सो बघू आता मला हा कधी घालायला भेटतोय, बिकॉज मला घालायचा आहे असा परफेक्ट काही असेल अटायर तर त्याच्यावरती. देन मी तुम्हाला सगळ्यात माझी डायमंड ज्वेलरी अँड ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये दाखवते. आय होप की गोल्ड प्लेटेड सगळे झालेले असतील. सो हे इयरिंग्स आहेत जे मी म्हटलं की मगाच्या ह्याच्यावरती मला सापडलेले नव्हते, ते आता मला सापडले. सो हे होते ते. अँड त्याच्याकडे रिंग्स पण आहेत एक दोन मोठ्या मोठ्या, त्या पण मी तुम्हाला नंतर दाखवेन. सो आपण आता डायमंड ज्वेलरी आणि ऑक्सिडाइज ज्वेलरीला स्टार्ट करूया. सो हा फर्स्ट सेट आहे माझ्याकडे. हा पण मी एंगेजमेंटच्या सकाळी, एंगेजमेंट नाही सॉरी, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या सकाळी जी साडी घातली होती त्याच्यावर घातला होता. ह्याचा फोटो पण मी देईल. अँड हे इयरिंग्स आहेत त्याच्यावरचे. देन अजून एक माझ्याकडे हा सेट आहे जो की मी प्रतीक्षा त्यांच्या संगीतला जी साडी घातली होती त्याच्यावर घातला होता. त्याचा फोटो पण देईल मी तुम्हाला. अँड त्याच्यावरचे इयरिंग हे आहेत. दुसरं मला आत्ता सापडत नाही आहे ह्याच्यामध्ये. बघू नंतर. देन हा एक आहे माझ्याकडे सेट. हा पण मला माझ्या इंजिनिअरिंगच्या फ्रेंड्सनी गिफ्ट दिलेला खूप वर्षापूर्वी. सॉरी हा मला प्रभाकरनी गिफ्ट दिलेला होता ॲक्च्युली. सो हा लेटेस्ट आहे, खूप वर्षापूर्वीचा नाही आहे. सो हा माझ्याकडे एक डायमंडचा सेट आहे. हा पण मी कधी घातला नाही आहे, बट कधीतरी घालेल. असंच मला आवडला होता म्हणून घेतला होता. सो हा पण छान वाटतो खूप. ह्याच्यावर हे इयरिंग, ही बिंदी आहे. देन नेक्स्ट मी तुम्हाला ऑक्सिडाइज दाखवते ज्वेलरी. सगळ्यात आधी हा चोकर, ह्याचा फोटो पण माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला घातला होता. मी प्रतीक्षा त्यांच्या लग्नाच्या सकाळी जी साडी घातली होती त्यावर घातला होता. सो मी त्याचा फोटो पण देईल असेल म्हणजे सापडला तर. सो हा चोकर अँड हे त्याच्यावरचे इयरिंग्स. देन हा एक चोकर आहे माझ्याकडे. हा मी थेऊरच्या गणपतीचं मंदिर आहे तिथून घेतलेला होता. अँड हे माझ्याकडे एक मंगळसूत्र आहे त्यातलं ऑक्सिडाइज ज्वेलरीमधलंच. हे पण मी थेऊरचं मंदिर आहे गणपतीचं तिथून घेतलेलं. अँड हे इयरिंग्स मगाशी जो चोकर दाखवला त्यावरचे. हा एक साज आहे. मला हा असा टाईपचा साज खूप दिवसापासून घ्यायचा होता. अँड
भेटला फायनली. एका शॉपमधून मी घेतलेला आहे. सो हे सगळं मी एका साडीवरच घातलेलं होतं, साज चोकर. सो तो फोटो मी दाखवेन तुम्हाला. एक माझ्याकडे मोत्यामध्ये हार आहे, जो मला मम्मीनी माझ्या ॲनिव्हर्सरीला मला गिफ्ट केलेला होता. सो हा खऱ्या खुऱ्या मोत्याचा आहे हार. हे बघा. सो हा मी एकदा घातला होता, बट त्याच्यावरचे फोटोज नाही आहेत माझ्याकडे, काढली नव्हती मी त्यावेळेस फोटो. सो हा हार अँड त्याच्यावरचे इयरिंग्स. सो या आय थिंक मी सगळं दाखवलेलं आहे. आता फक्त तुम्हाला या अजून एक बाकी आहे सेट. सो हा एक आहे डायमंडमध्ये. हा पण मी कधी घातलेला नाही आहे. अँड हे त्याच्यावरचे इयरिंग्स आहेत. देन माझं हे दाखवते मी तुम्हाला की माझ्याकडे कुठल्या प्रकारच्या अंगठ्या आहेत. सो 4च मोठ्या मोठ्या, छोट्या छोट्या तर खूप जास्ती आहेत, बट ज्या मोठ्या मोठ्या मी विअर करते. सो हे एक ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये आहे. देन ही एक अशी डायमंड अँड स्टोनमध्ये आहे. सो ही पण मी एकदा विअर केलेली होती, कुठल्या साडीवर विअर केलेली होती मला आठवत नाही आता. देन ही एक आहे माझ्याकडे, जी खूप जास्त यूज करते मी ऑलमोस्ट जे पण ट्रॅडिशनल फंक्शन्स असतात त्या सगळ्याला. देन माझ्याकडे ही एक आहे डायमंडमध्ये, जी की मी डायमंड ज्वेलरी विअर केल्यानंतर घालते. देन माझ्याकडे एक खूप छान डायमंडचं ब्रेसलेट आहे, म्हणजे मी डायमंड ज्वेलरी घातल्यानंतर जे विअर करते हे वालं. सो हे पण खूप छान वाटतं घातल्यानंतर. सो या हे सगळं होतं माझं ज्वेलरी कलेक्शन. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. आणि तुम्हाला कुठलं ज्वेलरी माझ्या ह्या सगळ्या ज्वेलरीजमधले कुठली ज्वेलरी सगळ्यात जास्त आवडली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ओव्हरऑल माझं ज्वेलरी कलेक्शन कसं वाटलं ते पण सांगा. आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर दी वॉचिंग.